नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात स्वागत. बातमीपत्रात आता वेगवान आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा. रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा रविकांत तुपकरांना फोन, तर ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा. पुण्यात गुन्हेगारांच्या अवैध घरांवर बुलडोझर चालवण्यात येणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. लातूर मुरुड मार्गावर 2 ट्रकचा अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात 93% पाणीसाठा, तर मनाळ धरण हे 100% भरलं. पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा. मराठवाड्याला वैतरणा खोऱ्यातून पाणी देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. उल्हास नदी आणि वैतरणा नदीच्या खोऱ्यातून पाणी मिळणार. नदीजोड प्रकल्पासाठी 61 कोटी 52 लाखांचा निधी. चाळीसगावचे मन्याड धरण हे 48% भरलं. चाळीसगाव तालुक्यातील 22हून अधिक गावांना धरणातून सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार. परभणीच्या दुधगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतीच्या सर्वेक्षणासाठी पीक विमा कंपनीकडे 48,000 शेतकऱ्यांकडे अर्ज दाखल. साताऱ्याच्या कास पुष्प पठारात विविध प्रजातीची फुलं उमलली. यंदाच्या हंगामासाठी पर्यटकांची ओढ सुरू. राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बस गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू. मुंबई पुणेसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभागासाठी नवीन बस गाड्या भाडेतत्वावर देण्यात येणार. लाडकी बहीण योजनेचे अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वीकारणार. अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त सर्व प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द. दिवंगत लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. कराडच्या कोयना दूध संघाच्या परिसरात हा पुतळा उभारला. शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. पाटणमध्ये कराड रहिवासी मित्रमंडळाच्या वर्धापन दिनानिमित्तानं मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. देसाई यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. माढ्याचे आमदार पवन शिंदे 1 लाखांनी पुन्हा निवडून येणार. माढ्यातील एका कार्यक्रमात वृद्ध नागरिकाकडून विश्वास व्यक्त. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता महावाचन उत्सव, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम. मुंबईतील रंगारी बदकचाळ सार्वजनिक मंडळात बाप्पा विराजमान. मंडळाकडून यंदा स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुंबईतील चिंचपोखरीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा संपन्न. चिंचपोखरीच्या चिंतामणी मंडळाचं यंदा 105वं वर्ष. या वर्षीसाठी बाप्पाची जगन्नाथपुरीची थीम. मुंबईतील गणेशगंडी मंडळाकडून यंदा उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा. उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. खेतवाडी 12वी गल्लीचा राजा विराजमान. अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याचा देखावा तयार करण्यात आला. मुंबईतील चिंचपोखरीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुण्यातल्या मानाच्या गणपतींची वाजत गाजत मिरवणूक. पुण्यातल्या मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना. मंगलमय वातावरणात पुण्यातल्या मानाच्या गणपतींची आराधना. तांबडी जोगेश्वरी गणपतीची मनोभावे प्राणप्रतिष्ठा. पुण्यात मानाच्या गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठा. ढोल ताशांच्या गजरासह गणेश भक्तांचा उत्साह. मानाचा गणपती असलेल्या पुण्यातल्या तुळशीबाग गणपतीची मनोभावे प्राणप्रतिष्ठा. मंगलमय वातावरणात बाप्पा विराजमान. मानाचा 5वा गणपती असलेल्या पुण्याच्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना. पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत बाप्पांचं आगमन. गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा हिमाचलमधील शिवमंदिराचा देखावा. जटोल शिवमंदिराचा देखावा बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. कोकणात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा. रत्नागिरीच्या नाणीज गावातली ही विलोभनीय दृश्य.
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडील किनारपट्टीवरील गावात होळीतून गणरायाचं आगमन. चाकरमान्यांची गणरायाच्या आगमनात मोठ्या संख्येनं उपस्थिती. नंदुरबार शहराच्या मानाचा दादा आणि बाबा गणपतीची स्थापना. 140 वर्षांची परंपरा असणारा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह. ग्रामीण भागात सुद्धा घरोघरी गणपती विराजमान. भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात नागरिकांकडून लाडक्या बाप्पाचं स्वागत. गणपतीपुळेत भाविकांची गर्दी. आज थेट गाभाऱ्यात जाऊन पदस्पर्श दर्शन. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. धुळ्यात मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ. आगमनासाठी निघालेल्या मोठ्या मूर्ती पावसामुळे प्लास्टिकमुळे झाकण्यात आला. पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या घरी लाडकी बहीण योजनेचा देखावा. बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी हा देखावा उभारण्यात आला. मुंबईच्या वांद्रे पूर्व खेरनगर भागातील सकपाळ यांच्या घरी बाप्पांचं आगमन. बाप्पांच्या सजावटीत महालक्ष्मीची आकर्षक प्रतिकृती. चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान. डोक्यावरून गणपती भाविकांनी घरी आणले. बीडच्या परळीमध्ये गणेश चतुर्थी निमित्त बाजारपेठा सजल्या. भाविकांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी. चाळीसगावातील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या गणरायाचं जल्लोषात आगमन. ढोल ताशांच्या गजरात पाटीलवाड्याच्या बाप्पाचं आगमन.